हिरव्यागार रस्त्यांपासून गजबजलेल्या पेण शहरापर्यंत हा प्रवास फक्त एका ठिकाणाचा नाही, जेथे साकारतात जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्ती आणि जिथे घुमतो हर हर महादेवचा जयघोष. भगवान शिवाच्या पवित्र पिंडीसमोर आज आपण चाललोय पुरातन वास्तुशैली असलेले रायगड जिल्ह्यातील पेण गावातील रामेश्वर मंदिराकडे. क्षणातच आपण पोचतो पेण शहरात. गजबजलेले रस्ते, बाजारपेठेंची लगबग आणि नगरपालिकेचा परिसर. मंदिराच्या दिशेने जाताना वाटेत दिसतो छत्रपती शिवरायांचा सुंदर बैठी पुतळा. पेण म्हटलं की आठवतात जगप्रसिद्ध सुबक गणपतीच्या मूर्ती. त्या मूर्ती तयार होण्याचा खास प्रवास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आता आपण पोहोचतो रामेश्वर मंदिराजवळ. उंच कळसातून दिसणारे हे दिव्य मंदिर, पांढऱ्या रंगात नटलेली शांत आणि पवित्र अशी ही सुंदर वास्तू. आत प्रवेश करताच लाकडी सभामंडपाचं आखीव रेखीव बांधकाम मन वेधून घेतं. रामेश्वर मंदिर. आत प्रवेश करताच लाकडी सभामंडपाचं आखीव रेखीव बांधकाम मन वेधून घेतं. 2 मजली रचनेत उभा असलेला हा सभामंडप, त्याच्या प्रत्येक खांबात आणि कोरीव कामात दिसते जुनी कारागिरी. साधारण 150 ते 200 वर्षाचा इतिहास लाभलेले मंदिर आजही तितकंच भक्कम आणि आकर्षक उभं आहे. इथल्या प्रत्येक लाकडी भागातून जाणवते परंपरेची श्रीमंती आणि जुन्या काळातील कलाकुसरीचं अप्रतिम सौंदर्य. हे केवळ सभामंडप नाही, तर इतिहास, संस्कृती आणि भक्तीचा जिवंत वारसा आहे. मंदिराच्या सभामंडपातील भाग हा साधारण 150 ते 200 वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. पण मंदिराची प्रमुख रचना असलेले रामेश्वर मंदिर हे चालुक्य राजवटीतील असल्याचे सांगितले जाते. सभामंडपातून पुढे मंदिरात जाताना प्रवेशद्वाराची चौकटही तितकीच आकर्षक दिसते. वर कोरलेला शेषनाग आणि खाली विराजमान गणपतीची सुंदर मूर्ती. ही संपूर्ण रचना भक्ती आणि कलेचं अप्रतिम दर्शन घडवते. सभामंडपात दिसते भगवान श्रीरामाची अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती. त्या शांत तेजस्वी रूपाकडे पाहताना मन आपोआप स्थिर होतं. मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते देवी दुर्गेचे पवित्र मूर्तीचं. शेजारी सुंदर गणपती आणि ब्रह्मदेवाची मूर्ती असल्याचा भास होतो. मध्यभागी विराजमान आहेत हनुमानजी, सीता, राम आणि लक्ष्मण. त्याच ठिकाणी भगवान विष्णूचेही दिव्य स्थान आणि शेजारीच विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती. मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय आकर्षक आणि मनाला भावणारी आहे. असं मानलं जातं की पेण शहरातील देऊळवाडा परिसरात वसलेले हे मंदिर चालुक्यकालीन स्थापत्य शैलीचे आहे आणि त्याची निर्मिती चालुक्य राजवटीत झाल्याचे सांगितले जातं. दगड आणि लाकडांच्या मजबूत बांधकामात उभं असलेले हे मंदिर दक्षिणाभिमुख मंदिर आहे. आजही प्राचीन तत्वाच्या खुणात जपून आहे. मंदिराबाहेरील दगडी दीपस्तंभ या इतिहासाची साक्ष देताना दिसते. आणि आत आपण घेतो दर्शन रामेश्वर मंदिर मधील पवित्र शिवपिंडीचे. पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात सुरू असलेली पूजा आणि त्यात दिव्य वातावरणात हरवलेले मन. समोर दिसतो शांत नंदी. मंदिराचं बाहेरून दिसणारं रूप
मनाला एक वेगळी शांती देऊन जातं. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.